ओमसाई बांद्रा उमेश 11 डगआउट मध्ये जे प्रेक्षक आहेत ना मित्रांनो, आपल्या पाठीमागे काही खेळाडू आहेत, त्यांना जागा द्या. लांब लांबून आलेले आहेत, तर विनंती असणार आहे या खेळाडूंना जागा करून द्या प्लीज. आपण सगळे आपलेच आहात, परंतु खेळाडू आलेत ना, नाशिक वरून आलेत, मालेगावची टीम आलेली आहे, तर आपण त्या खुर्च्या त्या खेळाडूंना दिल्या तर खूप बरं होईल. प्लीज विनंती असणार आहे. आपले काही इकडे स्थानिक प्रेक्षक असतील त्यांना एक कळकळीची विनंती आहे. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. सलामीची जोडी एबी सामर्थ्य मालेगाव एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते मालेगावची, म्हणजे नाशिक पासून सुद्धा मालेगाव जवळपास 100 किलोमीटर पुढे, आणि मालेगावची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे. आकाशभाऊ बेडसे यांची. दुसऱ्या बाजूला कल्लीबाई यांची टीम ओमसाई बांद्रा उमेश 11, कल्लीबाई बागोरिया आणि उमेश भाऊ कुळे. तर आकाशभाऊ बेडसे यांची टीम एका बाजूला आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. हा महत्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. हॅलो हॅलो महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. मैदानाच्या आतमध्ये रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील लोधिवली गावचा सिक्सर किंग बंटी बद्रिके, तर दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून होडावडे गावचा स्टार मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. विठ्ठल नाईक म्हणजेच बबल नाईक. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु ओमसाई बांद्रा उमेश 11 याही बलाढ्य टीमला आपण पाहतोय. कल्लीबाई बगोरिया आणि उमेश भाऊ कुळे यांची ही टीम आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मॅच वर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. बंटी बद्रिके बबल नाईक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आम्ही आभारी आहोत फोर्ट फ्लेक्स गणेश देटे यांचे. आम्ही आभारी आहोत मोनार्च ज्यांचे ब्रॉडकास्ट पार्टनर आहेत या स्पर्धेचे. आभारी आहोत पोलिंग स्पोर्ट्स जे देखील ब्रॉडकास्ट पार्टनर आहेत. खूप चांगले ग्राफिक्स पाहायला मिळत आहेत. देव फाउंडेशन या स्पर्धेला आयोजित करत आहे. मयूर स्पोर्ट्स या स्पर्धेचे किट स्पॉन्सर आहेत. श्री साई स्पोर्ट्सचे देखील आम्ही आभारी आहोत. फोर स्पोर्ट्सचे देखील आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. JR थॉमस, जुनो स्पोर्ट्सचे देखील आभारी आहोत. सिलो ब्रँड ज्यांच्या वतीने देखील वैयक्तिक पारितोषिकासाठी बॅट दिल्या गेल्या. बांद्रा सोनी स्पोर्ट्सचे देखील आभारी आहोत. जाऊयात मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच. बबल नाईक इन ऍक्शन, आणि बॉलिंगसाठी सध्या मुंबईच्या या बॉलरच्या बॉलिंगच्या वेगाची चर्चा आहे सर्व दूरपर्यंत. सूर्या मणिरत्नम बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला बंटी बद्रिके आहे. एबी सामर्थ्य मालेगाव एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला ओमसाई बांद्रा उमेश 11. सूर्या मणिरत्नम, विठ्ठल नाईक म्हणजेच बबल नाईक यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. याही खेळाडूची चर्चा पाहायला मिळते. काल दर्शन बांदेकर यांना आपण पाहिलं. आज समीर वेंगुर्लेकर आणि बबल नाईक यांना देखील आपण पाहणार आहोत. नाशिकचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. ठाणे जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळतील. पालघरमधले खेळाडू पाहायला मिळतील. पुण्यामधील खेळाडू पाहायला मिळतील. आणि दोन्ही बाजूला मुंबईच्या देखील कानाकोपऱ्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
मॅचला होते सुरुवात. आजच्या दिवसातील 3 मॅच झाल्यात आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच बाकी आहेत त्या एकंदरीत 7 मॅच बाकी आहे. चला घाई करा, मॅच सुरू करा. बबल नाईक इन ऍक्शन, समोर सूर्य मणिरत्नम. ओमसाई बांद्रा विरुद्ध एबी सामर्थ्य मालेगाव. मॅच होते सुरू. हो, पहिला बॉल प्रचंड वेगात यष्टीरक्षकाकडे जातोय. डॉट बॉलने मात्र इकडे सुरुवात झालेली आहे. आज मजा येणार आहे. क्रिकेट अंतिम दिवसामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. ट्रोलिंग स्पोर्ट्सवर देखील जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू आणि मैदानावर देखील प्रेक्षकांची गर्दी नेहमीप्रमाणे या धर्मवीर चषकाला पाहायला मिळते. कुणालबाई सरमळकर यांचं भव्य दिव्य असं आयोजन. बिग हिट, तो लावलाय, फेकून दिलाय, लांब 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 वरचा षटकार, सिक्सर. बबल नाईकच्या नावाची चर्चा आहे मोठ्या प्रमाणावर कोकणात आणि सध्या बॅटिंगसाठी ते पाहायला मिळत आहेत. षटकार त्यांनी ठोकलाय. नुकतीच मयूर स्पोर्टची पावसाळी स्पर्धा जी कारानेवाडी कट्टा या ठिकाणी झाली, मालिकावीराच्या पुरस्काराचे मानकरी राहिले होते. कोकणातही आता पावसाळी क्रिकेट चांगल्या पद्धतीने विविध ठिकाणी पोहोचलेला आहे. त्यामध्ये मयूर स्पोर्टच्या स्पर्धेचंही योगदान म्हणावं लागेल मोठं आहे. हो, या गती परिवर्तन केलंय खरं. तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. लेग बाईटच्या स्वरूपातील ही एक रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 7 वर जाते. 5-5 ओव्हरच्या असणाऱ्या या मॅचेस आहेत. यावर्षी 16च्या ऐवजी 20 संघ खेळवले गेले. संघांचा प्रतिसाद जास्त होता आणि नेहमी रेग्युलर खेळणाऱ्या टीमला देखील एंट्री देणं क्रमप्राप्त होतं. त्याच्यामुळे जास्त संघ यावर्षी पाहायला मिळाले. देव फ्रेंड्सचं देखील आम्ही कौतुक करू. सातत्याने कित्येक वर्ष स्पर्धा आयोजित करतायत. हो हो, दांडी गुल, काय वेगात बॉल टाकलाय, कळला साई बबलला. यष्टी उद्ध्वस्त केली आहे प्रचंड वेगात. हॅलो, या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी या बँड्रा विभागातील माजी नगरसेवक सालीम कुरैशी साहेब उपस्थित राहिलेत. आपलं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत असेल या धर्मवीर चषकामध्ये. मागील बॉलचा स्पीड 133.4 होता. प्रचंड वेगातील गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होतंय मोठ्या प्रमाणावर. विकेट तर आलेली आहे. नितीन काळे जात आहेत, मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. यस, नितीन नाशिकच्या त्र्यंबक वरून आलाय हा खेळाडू. नितीन, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. विकेट आली आहे, पहिली विकेट आली आहे. एक षटकार मोठा आला, त्यानंतर विकेट देखील येताना पाहायला मिळाली. चला, थोडीशी घाई करायची आहे. तब्बल 10 मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळवायच्या आहेत. आयोजन कमिटीचं कौतुक करावं लागेल. कालही अगदी योग्य वेळेत 9 मॅच संपवल्या होत्या. नितीनला पण इन ऍक्शन पाहतोय. नितीन काळे त्र्यंबक नाशिक वरून आलेले हे बॅटर आहेत. जोडीला बंटी बद्रिके पाहायला मिळत आहेत. षटकार आला, मोठा फटका येताना पाहायला मिळालाय. सगळ्या पुरस्कर्त्यांचंही कौतुक करावं लागेल. एवढ्या मोठ्या मंचावर या खेळाडूंना संधी देण्याचं कामही ते करत असतात. मग आपली टीम चांगली होण्यासाठी विविध भागातून खेळाडूंना आमंत्रित करत असतात. त्याच्यामुळे हे जे सगळे पुरस्कर्ते आहेत ना, ते सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. हो, आल्या आल्या पहिलाच बॉल. मी नाशिकच्या त्र्यंबक वरून मुंबईला आलोय सांगतोय मात्र नितीन काळे. पहिल्याच बॉलवर षटकार.
दूरपर्यंत चाललंय. आकाश भाऊ बेडसे यांची मुक्ता चषक देखील आता पुढल्या महिन्यात एक मोठी रबर बॉलची स्पर्धा नाशिकमध्ये होते. यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला फक्त ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये बरंच काही घडलं, 2 मोठे फटके देखील आले, परंतु धावसंख्या झालेली आहे पहिली ओव्हर संपल्यानंतर 13 धावा. म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात दोन्ही टीमने केली आहे. मालेगावला पुढल्या महिन्यामध्ये मालेगावला सुद्धा एक मोठी स्पर्धा रबर बॉलची, जिचा पहिला पुरस्कार 2 लाखाचा असेल अशी रबर बॉलची स्पर्धाही मालेगावला होते. ओमकार देसाई सुद्धा इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळतात आपल्याला. प्रीतम परब पावसाळी क्रिकेट स्पेशलिस्ट, कित्येक वर्ष खेळाडू, तेही आपल्याला इकडे या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील. आकाश जाहे, नागेश वाडेकर सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि इकडे बंटी बद्रिके आणि त्याचबरोबर नितीन साई बालेकर यांना देखील आम्ही पाहतोय. बंटी बद्रिके या खेळाडूवर देखील बरीचशी भिस्त असणार आहे, कारण जबरदस्त बॅटिंगचं कौशल्य आहे. सोहेल शेख चिता कॅम्प बॉलिंगला. हा बॉल थोडासा लांब आपटलाय, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पावसाळी क्रिकेटमध्ये अवांतरच्या स्वरूपातील धावा येतात, त्याचे कारण आहे खेळपट्टी आणि बॉल ओला असेल तर तो जास्त बाउन्स होतो किंवा तो ग्रीप करण्याला अडथळा होतो, त्यामुळे व्हाईट बॉल सुद्धा जातात, नो बॉल सुद्धा जातात आणि एक 8-10 रन तर एक्स्ट्राच्या येतातच येतात. आई बॉल थोडासा लांब टाकला जातोय आणि पंचांनी आता नो बॉल घोषित केलाय. दुसरा बॉल जो जास्त उंचीचा होता आणि त्याच्यामुळे आता नो बॉल आणि फ्री हिट सुद्धा असणार आहे. आजच्या दिवसातील मॅच नंबर 4 आपल्या भेटीला आलेली आहे. एकंदरीत 10 मॅचेस आज खेळवल्या जाणार आहेत. कुणालबाई सरबळकर विभाग प्रमुख, कामगार नेते यांचं असणार हे भव्य दिव्य असं आयोजन. बंटी बद्रिके, हा बॉल समोर केला होता आणि बंटीची स्ट्रेंथ मोठी आहे. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, षटकार. बंटी जबत मॅचच्या दिशेने 21 धावा धावफलकावर आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. ओमसाई बांद्रा या टीमने या मैदानात नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. समोर पहिल्यांदाच एबी सामर्थ्य बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकलण्यात यशस्वी राहिले. एक धाव तिकडे मिळेल. अशरफ लाला सुद्धा या टीम मध्ये पाहायला मिळतात, म्हणजे एक चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही बाजूला चांगली स्टारकास्ट आहे. ओमसाई बांद्रा उमेश 11, दुसऱ्या बाजूला एबी सामर्थ्य मालेगाव. ओमकार देसाई, रोहित नार्वेकर, नागेश वाडेकर, आकाश झा, या बॉलला थोडंसं कट केलंय, थोडंसं पुढे टाकला, वेगात टाकला, थोडासा टर्न देखील करताना पाहायला मिळाले. बॉलची गती थोडीशी कमी होती, 109.1च्या गतीने हे चेंडू पाहायला मिळाले. षटकार मारला तो मात्र चेंडू जास्त गतीचा होता, 124.9च्या गतीने केला गेला होता. पुन्हा एकदा थोडासा लांब आपटला होता हा बॉल आणि त्याच्यामुळे नो बॉल पुन्हा एकदा आहे आणि प्लस 1 धाव, अशा 2 रन इकडे मिळणार आहेत. दुसरी ओव्हर सुरू आहे आणि बऱ्यापैकी धावसंख्या आता बनली आहे. ओमसाई बांद्रा उमेश 11, स्टार कास्ट मात्र मोठी पाहायला मिळते. धुरंधर मात्र या टीम मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, रती महारथी. परंतु आज मालेगाव टीम सुद्धा एक चांगली स्टार कास्ट घेऊन इकडे आलेली आहे. हा बॉल यष्टी रक्षकाकडे जाईल. 3 बीट होत आहेत. बॉलला थोडासा टर्न देखील पाहायला मिळाला. चांगला टर्न पाहायला मिळालाय. ओमकार सुद्धा सांगतायत याच टप्प्यावर टाकायचा आहे. अकू टप्प्याचा बॉल आता स्क्वेअर लेगला खेळलाय. वा, आणखीन एक मोठा स्ट्रोक तिकडे खेळला जातोय. या बॉलवर देखील सीमारेषा पारच पाठवलाय. हा बॉल येतोय, षटकार.
आता मात्र वेगात बॉल टाकलाय, दांडी गोल केली आहे, एक मोठा फटका आणि त्याच्यानंतर त्याचं प्रत्युत्तर बोल्ड आउटने केलं गेलंय. दोन्ही वेळेला हेच झालं, मोठा फटका आणि त्याच्यानंतर बोल्ड आउट केलं गेलं. आणि इकडे 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 30 झाली आहे. स्कोर चांगला झालाय, फक्त विकेट आलेले आहेत. त्यानंतर होणारी मॅच वायू इलेव्हन बोनकोडे नवी मुंबई आणि रॉयल स्टनर विक्रोलियन्स. रॉयल स्टनर विक्रोलियन्स आपले किट कलेक्ट करायचे आहेत आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी आपल्याला यायचं आहे. 2 चांगले षटकार मारले. नाशिकच्या त्र्यंबक मधून आलेला हा फलंदाज आज मुंबईमध्ये पहिल्याच बॉलला षटकार ठोकतो काय, ही मोठी गोष्ट आहे. यॉर्कर करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. विकेट आल्यानंतर आरफ शेख येत आहेत, बदलापूरचे खेळाडू. येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा पावसाळी क्रिकेटच्या सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याची अनाउन्समेंट आम्ही नक्कीच करू. जबरदस्त मॅचच्या दिशेने 3 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि आता मात्र बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत करण वरपेटी. गोवंडी परिसरातील एक युवा गोलंदाज म्हणून सध्या चर्चा आहे या करण वरपेटी यांची, परंतु बंटी 7 वर खेळत आहेत आणि त्यांच्या जोडीला आता आरफ शेख आलेत. पुल करण्याचा प्रयत्न केलाय, तिकडे फिल्डर येत आहेत, फेकी देखील केली आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत आता घेतली गेलेली आहे. नॉट आउट. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झालेली आहे. 5 षटकांची असणारी ही महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला आली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये खूप साऱ्या स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. MSB ला दीपक्षा मेमोरियल ट्रॉफी देखील आपल्या भेटीला येणार आहे. AB समर्थची मालेगावला देखील स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. बिलाल शुभमची स्पर्धा देखील भिवंडीला असेल. सुलतान दिनूची स्पर्धा देखील एसजी ट्रॉफी आपल्या भेटीला येणार आहे. खूप साऱ्या स्पर्धा आहेत. हा बॉल थोडासा लांबून कट करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळाला. सिंग पॅकरची पुरंदर चषक ही स्पर्धा सुद्धा डोंगरीला असणार आहे. आताच मिळालेल्या माहितीनुसार बामणी ट्रॉफी सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये असणार आहे. मानाचं करंडक पुण्याला स्पर्धा, म्हणजे रबर बॉल क्रिकेट खूप साऱ्या स्पर्धा येत आहेत. हाई बॉल थोडासा टर्न होताना पाहायला मिळतोय, जातोय एसटी रक्षकाच्या दिशेने. करण वरपेटी या युवा गोलंदाजाची चर्चा का आहे ते इकडे दाखवताना पाहायला मिळत आहेत. करण वरपेटी गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. हाई बॉल थोडासा लांब टाकला जातोय आणि यावेळेला बॉलची उसळी थोडीशी जास्त असल्या कारणाने व्हाईट बॉल. 3री ओव्हर सुरू आहे आणि याच गतीने धावसंख्या जरी सुरू राहिली तर 60+ होऊ शकते आणि ती एक चांगली धावसंख्या होऊ शकते. परंतु ओमसाई बांद्रा कमबॅक करणं जाणते. आज चांगली स्टारकास्ट या टीमची देखील आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आरफ शेख यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीम
एक रन तिकडे मिळेल. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 39 झालेली आहे, म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या झाली आहे. एबी सामर्थ्य मालेगाव मान्सून ब्लास्ट मध्ये देखील या टीमने चांगला परफॉर्मन्स दाखवला होता आणि आजही या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. ओमसाई बांद्रा उमेश इलेव्हन नुकतीच अडसू ट्रॉफी ही कारदांड्यामध्ये झाली होती. हर्ष अडसू यांच्या माध्यमातून ती जिंकली आहे नुकतीच. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला स्ट्रोक खेळला जातोय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आरबच्या बॅट मधून सिक्स. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. एबी सामर्थ्य मालेगाव टीम पहिली बॅटिंग करते. बबल नाईक 6 धावांवर बाद झाले. बंटी बद्रिके 8 वर खेळतायत. नितीन काळे 12 धावा करून बाद झाले. 2 षटकार होते आणि आता आरफ आल्या आल्या मोठे फटके त्यांनी खेळलेले आहेत. 3 ओव्हर नंतर 45 धावसंख्या झाली आहे. सूर्या मणिरत्नम 1 विकेट घेतली, 12 धावा खर्च केल्या. सोहेलने 1 विकेट घेतली, 16 धावा खर्च केल्या आणि करण वरपेटी 15 धावा खर्च केल्या. विकेट नाही मिळाली, परंतु 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या 2 ओव्हरसाठी पाहूयात कुणाला बॉलिंगला आमंत्रित केलं जात आहे. विशाल कनोजिया मुलुंड परिसरातील हा गोलंदाज गेल्या 2-3 पावसाळी हंगामामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. सध्या मालेगाव टीम चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते कारण स्कोर चांगला झालाय. नो डाऊट दुसऱ्या बाजूला रथी महारथी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी देखील आहेत, हेही विसरून चालणार नाही. कारण नागेश वाडेकर, नागा, ओंकार देसाई, रोहित नार्वेकर, प्रीतम परब ही नावे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या गोलंदाजीची ऍक्शन थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे रीड करायला थोडासा अवकाश देखील लागतो. तेच पाहायला मिळालंय. पहिला बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय, वेगात देखील आला आणि धावसंख्या आता 46 वर. अजूनही 11 चेंडू येणं बाकी आहे. टॉस साठी 5-11 बोनकोडे नवी मुंबई आणि रॉयल स्टनर विक्रोलियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. हा बॉल सुद्धा थोडासा पाठी आपटण्याचा प्रयत्न राहिला आणि इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय कारण बॉलला जास्त उसळी आहे. +1 धावाच्या 2 रन मिळणार आहेत. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावर. हा बॉल थोडासा पुढे केला होता, बॅटच्या काही पट्ट्यात आलेला नाहीये, जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल महत्वाचा आहे आणि थोडासा वेगात देखील होता हा बॉल. 123च्या स्पीडने केला होता. विशाल कनोजिया चांगले बॉलर आहेत. अखूट टप्प्याचा बॉल आहे, त्याला कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॅटच्या टोकाला लागलाय परंतु रन एक येते. कमबॅक करतायत. या षटकात मोठा फटका अजूनही नाही आलाय. 49 धावा धावफलकावर झाले आहेत. एबी सामर्थ्य मालेगाव. उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना मात्र मुख्य मंचावर आणण्याचं काम आकाशभाऊ बेडसे यांनी सातत्याने केलंय. मालेगाव, नगर, नाशिक या परिसरातील खेळाडूंना देखील सातत्याने संधी देण्याचं काम ते करतायत. दुसऱ्या बाजूला उमेश भाऊ कोळे हे देखील मुंबईच्या खेळाडूंना सातत्याने संधी देतात आणि कल्लीबाई. हा बॉल थोडासा लांब पुन्हा टाकलाय, तिकडनं थोडासा कट केलाय, अंदाज नाही आलाय. याचाच उल्लेख आम्ही सुरुवातीला करत होतो. बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे. कुणालबाई सरमळकर. हा थोडासा पुढे केलाय परंतु त्यावर देखील रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल होता. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत.
या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा विशाल यांनी खर्च केलेल्या आहेत आणि टीमची धावसंख्या एबी सामर्थ्य मालेगाव 50 धावा पूर्ण करतायत. मालेगाव टीमच्या 50 धावा झालेल्या आहेत. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या 5 मॅच मध्ये ज्या टीमच्या सर्वाधिक धावसंख्या होतील 70 धावा आहेत अजीज कृष्णा 11च्या. व्हाईट बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे त्यामुळे व्हाईट बॉल घोषित करतात पंच रमाकांत पवार. आणि पहिल्या 5 विजेत्यांमध्ये सगळ्यात जास्त धावसंख्या ज्या टीमची होईल त्या टीमला पुढल्या फेरीसाठी बाय असणार आहे. आणि त्यातही इक्वल जर झालं तर विकेट पाहिल्या जातील. 51 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 मालेगाव विरुद्ध बांद्रे अशी ही लढत पाहायला मिळते. ओमसाई बांद्रा विरुद्ध एबी सामर्थ्य. हा बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने कट करताना पाहायला मिळाले विशाल. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे बॅटिंग टीमने या बॉलच्या उसळीबाबत. यस सर उसळी आहे. यस नो बॉल. आणि हॅलो या ठिकाणी धर्मवीर चषक ज्या शिवसेनेचा जन्मच झालाय जनसेवेसाठी 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना झाली. 80% समाजकारण आणि 20% राजकारण याचं प्रात्यक्षिक आपण आज पाहतोय. या विभागातील एक ज्येष्ठ आई आहेत सरस्वती कराडकर यांचा SRA मध्ये जो रूम आहे तो अजूनही मिळाला नाहीये. परंतु आज तागायत भाईंच्या संपर्कात आल्यापासून या विभागाचे विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून आज तागायत त्यांचा पूर्ण खर्च भाईंच्याच माध्यमातून दिला जातोय. आणि आता आपल्या या धर्मवीर चषकामध्ये त्यांना पूर्ण चेक त्या रूमचा भाड्याचा चेक आता इथे भक्तिताई भोसले यांच्या हस्ते दिला जाणार आहे. बघा हीच शिवसेनेची ओळख आज आपल्याला पाहायला मिळते. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या विभागात कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून क्रिकेटचा महासंग्राम आणि त्याचबरोबर समाजकारणाचा वसा या सरमळकर फॅमिलीनी आणि कुटुंबाने जपलाय याचं प्रात्यक्षिक आज आपल्याला पाहायला मिळते. जी SRA मध्ये रूम त्या सरस्वती कराडकर यांना जी SRA मध्ये जी रूम मिळणार आहे त्या SRAच्या प्रोजेक्ट मध्ये पहिलं घर हे पण त्यांनाच मिळणार आहे. हेच भाईंचं आश्वासन त्यांना आहे. आणि नक्कीच शिवसेना म्हणजे वचनपूर्ती हीच आपल्याला पाहायला मिळते. आज त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी या विभागातील माजी नगरसेवक सालीम कुरेशी साहेब, नक्कीच साहेबांचंही क्रिकेट खेळावर प्रेम राहिलंय आणि शिवसेनेची अबाधित राहिलेलं व्यक्तिमत्व सालीम कुरेशी साहेबांचा सन्मान केला जातोय कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते. कारण प्रत्येकाला वाटतं शिवसेना घराघरात पोचली पाहिजे. शिवसेनेचं वचन आज एकनाथभाई शिंदे साहेबांच्या माध्यमातून या बँड्राचे डॅशिंग विभाग प्रमुख कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सालीम कुरेशी यांचा सन्मान केला जातोय.
कुणालभाई उपस्थित आहेत, उपविभाग प्रमुख, त्यांचाही सन्मान केला जातोय. कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते प्रत्येकाचा सन्मान केला जातोय, कारण या धर्मवीर चषकासाठी प्रत्येकाचं योगदान राहिलंय. कुणालभाई सरमळकर आणि त्यांचे साऱ्याच कार्यकर्त्यांचं, तसेच देव फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आलेल्या प्रत्येकाचा सन्मान केला जातोय धर्मवीर चषकामध्ये. कितना समझो अभी जाके मैं ही डालू अभी जाके उधर. परत आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहिलं मिळतील. थोडंसं लांबून खेळला हा स्ट्रोक, टायमिंग तेवढं नाही झालं, विकेट आली आहे. आरफ शेख यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 8 बॉलमध्ये 15वर ते खेळत आहेत. बंटी बद्रिके यांनी 11 चेंडूमध्ये 16 केले आणि बॅटिंगसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वेंगुर्ले तालुक्यातून समीर वेंगुर्लेकर, बॉथम वॉरियर वेंगुर्ला या टीमला खेळता खेळता आता कोकणात नाव कमावल्यानंतर मुंबईमध्ये समीर वेंगुर्लेकर दाखल झालेत बॅटिंगसाठी. सिंधुदुर्गातले खेळाडू आहेत. फुलवा टप्प्याचा बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. पाहूया दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु नाही. एक वर समाधान मानावं लागतंय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत आणि आरब मैदानाच्या आतमध्ये आहेत. 15 धावांवर ते खेळत आहेत. 61 धावा एकंदरीत झालेल्या आहेत, म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या झाली आहे. नो डाऊट दोन्ही टीम खूप चांगल्या आहेत. मजा येणाऱ्या मॅचला ही प्रेक्षकांची गर्दी नेहमीप्रमाणे या स्पर्धेला झाली आहे. प्रोलिंगची टीम या स्पर्धेला जगभर दाखवण्याचं काम करते आहे. इकडे बॉलची उसळी थोडीशी जास्त आहे, त्यामुळे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. लांबून उसळी दिली. 62 धावा धाव फलकावर. 2 बॉल अजूनही बाकी आहे. रॉयल स्टनर विक्रोलियन्स कॅप्टन विनंती असेल, चला टॉस साठी या. वायू इलेव्हन बोनकुडे टीमचे कॅप्टन इकडे आलेले आहेत. स्ट्रोक खेळलाय, स्ट्राईक घेऊन एअर स्ट्राईक केला बदलापूरच्या आरफ शेखने. जबरदस्त स्ट्रोक. वांद्रे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोलगेट ग्राउंड. आरब बॅटिंग करतायत. करण वरपेटी हा मुंबईच्या गोवंडीचा युवा गोलंदाज आहे, परंतु बदलापूरच्या आरफ यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 21 धावांवर ते बॅटिंग करतायत. आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. डिफेन्स वांद्रे, कुणालबाई सरमळकर यांचं हे भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय धर्मवीर चषकाचं. आणि आज अंतिम दिवस, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. ओ यावेळेला दिशा स्क्वेअर लेगची आहे आणि चार धावा चौकार आलेला आहे. आणि या स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या आजच्या दिवसाची एबी सामर्थ्य मालेगाव या टीमने केली आहे. 72 केल्या, 73 करायच्या आहेत, परंतु दुसऱ्या डावात सुद्धा तेवढेच चांगले पंढरीनाथ जामसंडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. या पंढरीनाथ जामसंडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला रॉयल स्टनर विक्रोलियन्स मंगेश वैती यांच्या नेतृत्वाखाली, वायू इलेव्हन बोनकोडे बिलाल शेख यांच्या नेतृत्वाखाली आहे. महत्वाची मॅच आहे.
हेड कॉल केलाय मंगेश यांनी आणि हेड्स चाललेला आहे. त्या अगोदर दोन्ही टीमच्या कॅप्टनला चांदीची नाणी गिफ्ट दिली जात आहेत या धर्मवीर चषकाची आठवण म्हणून. आणि ही तर खासियत आहे मंगेश भाऊ. आणि टॉस जिंकलाय मंगेश यांच्याशी थोडीशी चर्चा देखील आम्ही करणार आहोत. धन्यवाद जमसांडेकर साहेब, आपण टॉस प्रसंगी या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि चर्चा करतोय आपण आता दोन्ही कॅप्टनशी. मंगेश, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? या मैदानाच्या काही आठवणी 2 वर्षापूर्वी धो कोसळणाऱ्या पावसात तुम्हाला आम्ही बॅटिंग करताना पाहिलंय, तर आज कशा प्रकारची टीम आहे आणि निर्णय काय असेल? आम्ही सर फिल्डिंग करणार आणि पावसात खेळायचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे मला, तर नक्कीच तो आणि माझ्यासाठी लक्की पण आहे ग्राउंड आहे, तर मी चांगला प्रयत्न करीन चांगला खेळण्याचा. आणि हमेशा मी पॉझिटिव्ह असतो. पार्टी काय झाले ते त्याच्यात चांगल्या गोष्टी शिकत राहतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतो सर. फिल्डिंग करणार. फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय रॉयल स्टनर विक्रोलियंस. आता बैटिंग करायची. बिलाल, क्या कहेंगे? पिछले साल इस टूर्नामेंट में काफ़ी बढ़िया क्रिकेट आपने खेला था, तो इस साल किस तरह से तैयारी की है आपने और इस टूर्नामेंट के बारे में? हम लोग कल से मैच देख रहे हैं, जो हिसाब से देख रहे हैं कि ग्राउंड पे चेजिंग नहीं हो रहा, अगर स्कोर हो जा रहा है तो हम लोग सोचेंगे कि 5 ओवर में 60 रन करें, क्योंकि अभी आज भी और कल भी देखा गया तो मैच चेजिंग नहीं हुआ है. अगर थोड़ा स्कोर अगर बोर्ड पे आ गए तो हम लोग जीतने की कोशिश करेंगे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील बिलाल. दोन्ही टीमला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी बादल चौधरी सर खास मालवण मरून सिंधुदुर्गातून आपल्याकडे आलेले आहेत. मालवणी तडका समालोचनाचा काही क्षणातच आपल्या समोर घेऊन येतील. पाहत राहा धर्मवीर चषक रोलिंग स्पोर्ट्सवर. धन्यवाद चंदू सर. नमस्कार, देव बरा करो गाववाल्यांनो. परत एकदा मालवणी आकाशवाणीच्या वांद्रे केंद्रावरसून धर्मवीर चषकाच्या दुसऱ्या दिवसाच्या चौथ्या मॅचच्या दुसऱ्या इनिंगसाठी मी बादल चौधरी तुमचा सगळ्यांचा अगदी मनाकाळजातून स्वागत करतोय. पहिल्या इनिंगचा आपण खेळ बघितलो. आजच्या दिवसाची सगळ्यात मोठी धावसंख्या AB सामर्थ्य मालेगाव संघाकडून, आणि आज ह्या नाशिकचं सामर्थ्य, मालेगावचं सामर्थ्य मैदानावर दिसला. काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या इनिंगसाठी सुरुवात करून दिली विठ्ठल नाईकने. काल आषाढी एकादशी, पण आज या टीमसाठी मैदानावर उतरलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या होडावड्याचं विठ्ठल. बबल नाईक या टोपण नावाने प्रसिद्ध असा षटकाराने त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर या त्याच्या पायावर कळस चढवलो आरब शेखने. 10 बॉलमध्ये बनवलेले 25 रन, बंटी बद्रिकेचे 11 बॉलमध्ये 16 रन, नितीन काळीचे 7 बॉलमध्ये 12. बॅटर पाठवा लवकर, चला बॅटिंग टीम लवकर चला. ओमसाई वांद्रे जरा लवकर चला बॅटिंग. ओमसाई वांद्रे तुमच्यासाठी मॅच थांबलेली आहे. बघा दिवसात एकूण 10 मॅच असत, अजून 6 खेळ उचत, ग्रँड फिनाले असा, एक सेमी असा, प्रेझेंटेशन असा. ही बघा आमची छोटीशी भगिनी आज सकाळी पावसाची तमा न बाळगता ही आमच्या भारताची भावी स्मृती मानधना. वरळी लिंक जी ओळख असा मुंबईची, त्या वरळी लिंक वरून प्रवास करणं एक सुंदर अनुभव असता, अनुभूती असता. आणि ही सगळी क्षणचित्र तुमच्यासाठी. आजचा टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि हो मान्यवर कक्ष, आमचे मार्गदर्शक, या स्पर्धेचे सर्व विभाग प्रमुख, कामगार नेते, कोकणचे सुपुत्र आदरणीय कुणालजी सरंबळकर यांच्या माध्यमातून या 7व्या पर्वाचा देखणा नीटनेटक्या शिस्तबद्ध आयोजन. कालच्या दिवसामध्ये 78 सगळ्यात मोठो स्कोर पहिल्याच मॅच मध्ये उभं केलेलं कुंकाई शितलाई विटावा अर्जुन कंधारी प्रतिष्ठान बांद्रा टीमने. आणि पहिल्या 5 मॅच मध्ये जी टीम सगळ्यात जास्त धावा जमवतली त्या टीमला पुढच्या राऊंडसाठी बाय असतली. आणि कदाचित याच मॅच मध्ये ती टीम मिळत की काय, कारण पहिली बॅटिंग करताना 72 रन AB सामर्थ्य मालेगावचे आणि टार्गेट 73 रन्सांचा. दोनही बाजून एकापेक्षा एक माहीर खेळाडू, मान्यवर कक्षामध्ये असलेली आमची नारी शक्ती, स्त्री शक्ती, आदिशक्ती, दुर्गा माता स्वरूप या आमच्या सगळ्या भगिनींचा, शिवसैनिकांचा अगदी मनपूर्वक स्वागत धर्मवीर चषकात.
नागेश वाडेकर. टेनिस क्रिकेट रबर क्रिकेटचो एक बादशाह खेळाडू स्ट्रायकर एंडवर आणि त्याला साथ देताना अशरफ खान. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा उत्तर होतो मिड ऑनच्या दिशेन अलॉंग विथ द कार्पेट. 1 रन्स नागेशच्या खात्यावर आणि ही नागेशच्या खात्याची आणि धावांचा पाठलाग करणाऱ्या ओमसाई वांद्रे संघाची बोनी. लढत तर दर्जेदार, एकापेक्षा एक तगडे खेळाडू दोन्ही टीम मध्ये. वार प्रतिवार हल्ले प्रतिहल्ले नक्की होतले. डोळ्यांचा पारणा फेडणारा क्रिकेट या मॅच मध्ये बघूक मिळतला. पहिल्या बॉलवर सिंगल तर असा, या बॉलवर आधी डिसिजन पंचांचा जो असा तो वाईट बॉलचो. एक बॉल अधिकृत, ज्या आरबने बॅटिंग खूप सुंदर केलेली आपल्या टीमसाठी. 10 बॉल मध्ये 25 रन. यावेळी गती परिवर्तन, कमी गती होती आणि बॉलची जरी गती कमी असली तरी फॉलो थ्रू मध्ये आरबने मात्र ज्या वेगान चेंडूवर नियंत्रण मिळवला, ज्या वेगान आरब चेंडू पर्यंत पोहोचलो, कौतुक करूच लागतला. आमचा मान्यवर कक्ष कुणालजी सरमळकर यांची छबी अगदी पहिल्या दिवसाच्या पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉल पासून या मॅचवर मैदानावर सगळ्या मान्यवरांच्या स्वागतासाठी काटेकोर लक्ष. एक जबरदस्त बॉल होतो. यावेळी विकेट किपरने मात्र एक चूक केली. जो बॉल निर्धाव रवू शकलो असतो अशा बॉलवर 22च्या स्वरूपात सिंगल. यष्टांच्या मागे दर्जेदार कामगिरी अपेक्षित असा, कारण जी मेहनत आपले बॉलर करत असतात त्या मेहनती पॉलिश करण्याचं काम विकेट किपरकडे असतं आणि त्यामुळेच विकेट किपर बॉलर इतकोच एक महत्वाचा खेळाडू. अशरफ स्ट्रायकरवर 2 बॉल मध्ये अजूनही धावांची प्रतीक्षा असा, धावांसाठी भुकेलेलो असलेलो हे खेळाडू असा. अजून एक कमी गतीचा बॉल. अपील तर जोरदार, पण एलबीडब्ल्यू विकेट मिळवण्यासाठी किमान 6 गोष्टी बॅटरच्या विरोधात जाणं गरजेचं असतात आणि त्याच्यातली एक जरी गोष्ट बॅटरच्या फेवर मध्ये असली तरी एलबीडब्ल्यूचा निर्णय थयच बाद होता. डावकऱ्याचा जो बॅटर असा, ओव्हर द विकेट बॉलिंग असा, आणि ज्यावेळी अशा परिस्थितीमध्ये पिचिंग जर आउटसाइड ऑफ द लेग स्टंप असला तर त्याच्या पुढचे सगळे 5 गोष्टी बघण्याची गरजच नाही. कदाचित पंचांच्या नजरेत सुद्धा हीच गोष्ट. यावेळी कनेक्शन सुंदर मिड विकेटच्या दिशेने 2 क्षेत्राचा चेंडू. झेल टिपणं गरजेचा होता, कारण समीर वेंगुर्लेकर सारखो एक ताकदवान दर्जेदार अष्टपैलू खेळाडू त्या जागेवर. खास वेंगुर्ला वरसून या खेळाडू पाचारण केला या मुंबईच्या मायानगरीमध्ये. अशरफला जीवदान मिळाला. हे पहिलं त्याचं स्कोरिंग शॉट. रन झाले 5. पहिल्या ओव्हरीचं हे शेवटचं बॉल. थिक एज शॉट थर्डमॅनच्या दिशेन. डिसिजन बघूया पंचांचो येतलो, त्यानंतरच 7-12 नोंद घातली जातली. विकेट किपरने प्रयत्न तर खूप सुंदर केलो. मगाशी एक 22 रन त्याच्याकडून गेलो, त्याची भरपाई जणू काय त्यांनी करून दिली. डॉट बॉलने पहिल्या ओव्हरीचा खेळ संपलो. 5 बोटांच्या एका थापटावर स्थिरावलेलो स्कोर. नागेश आणि सोबत अशरफची ही जोडी, ज्या जोडीन आतापर्यंत बऱ्याच जणांची वाट लावली, बऱ्याच सामन्यांचा निकाल लावलो आणि बऱ्याच टीमचा निकाल लावलो, ती जोडी आणि आमचे हे प्रेक्षक वर्ग. ज्या ठिकाणी जागा असा, बसाक जागा असा, उभ्या राहाक जागा असा, टेकूक जागा असा, लवंडाक जागा असा, अशा प्रत्येक जागेवर आज मुंबईकर क्रिकेटचा आस्वाद लुटण्यासाठी. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा क्रिकेट लेदर, पण लेदर क्रिकेट वगळता क्रिकेटचे जे इतर सगळे फॉर्मॅट असतात त्याला जिवंत ठेवलं आपल्या मुंबईने. मान्यवर कक्षात कुणालजी सरमळकर समाजकारण, राजकारण, कला, क्रीडा, आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणारं नाव. मुंबई बरोबरच कोकण प्रांतात सुद्धा विविध कार्यक्रम आणि येत्या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं दरवर्षी आवर्जून चाकरमान्यांसाठी एसटी बसेसची सोय. गतवर्षी तब्बल 70 पेक्षा जास्त बस सुटलेले कुणालजी सरमळकरांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त झालो 5 रन्सावर. टार्गेट असा 73 रन्सांचा आणि दुसऱ्या ओव्हरसाठी मार्कवर यतीश पाटील.
वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या ओव्हरसाठी यतीश बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकर एंडवर नागेश वाडेकर. प्रयत्न तर नागेशचे जोरदार चालू असत, पण ज्या प्रकारे गोलंदाजी असा दिशा टप्पो वेग याच्यावर नियंत्रण, मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत तरी वंचित ठेवला. मात्र ही छबी लक्षात ठेवा, नागेश वाडेकर. आणि ह्यो क्रिकेटचो नाग असा कधीही दंश करू शकता आणि या दंशावर खैच्याही इस्पितळात तुमका इंजेक्शन मिळायचं नाही. नागेश वाडेकर कव्हरच्या दिशेन इनसाइड आउट, सीमारेषा पार, ज्याच्याकडसून फायदो आणि तोच माझो भायगो. या शॉटचो भायगो ठरलो नागेश वाडेकर. चाहत्याच्या मनातली इच्छा त्यांनी पूर्ण केली या षटकारावर. रन झाले 11, एक्क्याचो डबल गेम. आणि त्यानंतर आपटीबार. षटकार मारल्यानंतर प्रत्येक जलदगती गोलंदाज जा करता तास, पण यावेळी खूपच आपटलो, उसळी जास्त घेतली, पंचांनी वाईट दिलो, एक्स्ट्रा मिळालो एक, आयतो मिळालेलो एक रन, आयत्यार कोयतो ज्याका म्हटलो जाता. एका डझनावर स्कोर. कव्हर पॉइंटच्या दिशेन डोळ्यांचा पाता लावताना लावता नाग म्हणजे नागोबा, घणस, फुरसा आणि मण्यार हे कोकणातले 4 विषारी साप, पण त्यांच्या सुद्धा पेक्षा जास्त विषारी असणारो नागेश स्ट्रायकर एंडवर. 2 षटकारांचो दंश तर केलेलो असा आणि या षटकारांचा विष इतक्या भयानक असा की समोरचो पेशंट जेव्हा सिरियस होता तेव्हा समजता या विषामध्ये किती ताकद. जबरदस्त 2 षटकार. हे प्रेक्षक वर्ग अगदी खुश असत नागेशच्या कामगिरीवर. त्यांनी बनवले 4 बॉलमध्ये 13 रन झाले 19. दुसऱ्या ओव्हरीचे सरले 3 बॉल. यतीश 14 रनचा खर्च या 3 बॉलमध्ये. थोडासा नियंत्रण मिळवता लागतं. 2 सिक्सर आणि 2 वाईड आतापर्यंत. राऊंड विकेट, पण दिशा बदलून दशा काय बदलाची नाही. नागेश वाडेकरची गिरकी. वीस रनचा खर्च, ज्यामध्ये 3 सिक्सर आणि 2 वाईड यतीशने केले. अजूनही 2 बॉल ओव्हरीच्या बाकी. पाव शतक फलकावर लागला. 25 रन्स. योलोवर फुल टॉस. परत एकदा मिड विकेटच्या मस्तकावरसून परत एक धर्मवीर. नागेशचे 31 या धाव संख्येवर अजून एक वाईड.
गेटकडे जी मुलं उभी असत पडद्याकडे ग्राउंडच्या आत त्यांना विनंती जरा मागे सरका. स्क्वेअर लेगच्या दिशेन मुख्य गेटकडचे प्रेक्षक लहान मुलं पडद्यांच्या मागे जरा जावा. या उरीचा शेवटचा बॉल वाईड इश्यूअर करतो प्रयत्न. परत अंगलट. या उरीचं चौथं वाईड बॉल. प्रत्येक वाईड बॉल तुमका पराभवाच्या खाईत नेतलो. कंट्रोल त्याच्यावर मिळवचा लागताला. 4 सिक्सर आतापर्यंत उरीत आणि त्याच्या बरोबरीन 4 वाईड सुद्धा. 28 रन्सांचा खर्च 5 बॉल मध्ये. शेवटच्या बॉलवर परत एकदा मोठा फटको. डीप मिड विकेटच्या मस्तकावरसून लांब लांब आणि खूपच लांब. कमेंट्री बॉक्स मध्ये राजूजी भालेकर उपस्थित असत. मयूर स्पोर्ट्सचे सर्व राजूजी कोकणात जे नागोबा असतात ना ते सुद्धा वेगवेगळ्या जातीचे. खैचो अर्ध्या वडीचो, एका वडीचो, 1.5 वडीचो, 2 वडीचो. म्हणजे जितक्या वडीचो नाग असताना तितक्या तासान अटॅक येता आणि त्यानंतर पेशंट सिरियस. पण ह्यो जो नाग असा या नागा माका वाटता वेळ तो देनाच नाही. पहिल्या दवशावरच काम तमाम. सर पहिल्या एका बॉलवर सिंगल आणि त्यानंतर सगळे षटकार. फुलटॉस. विकेट किपरने सुद्धा आशा सोडून दिली हो बॉल अडवण्याची. वाईट बॉल आणि या वाईट बॉलवर मिड विकेटच्या छपरावरसून पृथ्वी लोकावरून स्वर्गलोक. अशरफने मारलेलं सिक्सर साईबाबांच्या दर्शनासाठी. 47 यापूर्वीच्या बॉलवर वाईड आणि एक बाईज होतो. त्यानंतर एक सिक्सर. या बॉलवर एक बाईज. वेग तर प्रचंड असा अरबकडे पण त्या वेगाबरोबर दिशा टप्पो ही खूप गरजेची असा. 16 बॉल शिल्लक. 25 रन्सांची गरज. पहिल्या इनिंग मध्ये डोंगर तर उभो केलो 72 रन्सांचो. पण त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये गणपती पोचवताना किरापत जशी वाटली जाता तसे रन आतापर्यंत वाटलेत. ज्याप्रमाणे अश्वमेध यज्ञाक सोडलेलो अश्व चौफेर उदाळता. पावसाळ्यामध्ये एका नदीवर घातलेलो बांध फुटल्यानंतर पाणी जसा होता धावसंख्या अगदी तशीच फुटलेल्या बांधासारखे होताना 49 रन्स. तिसऱ्या ओव्हरचे 3च बॉल सरलेत. 15 बॉल शिल्लक. 24 रन्सांची गरज. नागेश स्ट्रायकर एंडवर. अजून एक फुल टॉस. सगळ्यात मोठं पाठलाग करताना काही दमदार सुरुवात आणि भागीदारी. पहिल्या विकेटसाठी 55 धावांची. नागेशच्या 8 बॉल मध्ये 37. अशरफचे 8 बॉल मध्ये 9. आरफ ज्यांनी केलेले 25 रन पण गोलंदाजी थोडीशी महागडी. 10 बॉल मध्ये 1900 खर्च. कमी गती. अपर कट्टर केलो
बॅकआउट पॉइंटच्या दिशेने या बॉलवर मिळतलो सिंगल. एकेरी धावेनिशी 56. 56 रवले बॉल 13. 17ची गरज. जबरदस्त भागीदारी 17 बॉल मध्ये 56 रन्सांची. नागेशचे त्याच्यात वाटो असा मोठो तो 38 आणि अशरफ 9. यावेळी कमी गती. ज्या कमी गतीच्या बॉलने थोडेसे चांगले क्षण. बघूया नागेशचे 6 6. काय जबरदस्त बॅटिंग. हे बघा पहिलंच होतो कव्हरच्या दिशेने खोलवर टप्प्याच्या चेंडूवर केलेलं आक्रमण. त्यानंतर दुसऱ्या बॉलसाठी परत एकदा डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने मागे सरसबत रूम बनवत खेळलेली खेळी. यावेळी मिड विकेटच्या दिशेने पॅव्हेलियनच्या वरसून गेलेलो सिक्सर होतो. ह्यो चौथो लोअर फुल टॉस साठी परत एकदा मिड विकेट ते तो फेवरेट एरिया. शपल शॉट थोडस चप्पल झाल्यानंतर मिड ऑनच्या दिशेने मारलेलो 5वं सिक्सर आणि त्यानंतर तो फुल टॉस वरचो डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेलो लांबच लांब 6वं षटकार. हे सलग 6 षटकारांची जबरदस्त कामगिरी. नागेश नागेश आणि नागेश. 56 धावा पहिल्या विकेटसाठी. 73 रन्सांचा पाठलाग. बघून असा वाटलेला की 5 ओव्हरीमध्ये थोडस कठीण असा. कालपासून तो होग नाही होतो पण यावेळी तो होतलो असा सुद्धा वाटाक लागला. पण दुसऱ्या बाजून सुद्धा एबी सामर्थ्याचा सामर्थ्य अजून येणार बाकी. बॉलिंग मार्कवर असा अर्जुन. अखू टप्प्याचा चेंडू विकेट किपर साठी थोडीशी मशक्कत. दुसऱ्या प्रयत्नात अडवलं बॉल. डॉट बॉल समाप्त झालो. महाभारतातल्या त्या अर्जुनाचं लक्ष होतो झाडावर बसलेल्या पोपटाच्या फक्त डोळ्यावर. या अर्जुनाचं लक्ष कशावर असतलो. पहिलोच बॉल कॅच होती. दुसरा जीवदान मिळाला अशरफला. पहिल्यांदा डीप मिड विकेटच्या दिशेने अशरफ तो झेल सुटलो. यावेळी विकेट किपर कडून सुटलो. आणि ज्या प्रकारे अशरफचे लाड चालू असत मैदानावर. नवीन लगीन झालेल्या जावयाचे कोकणात सासरवाडी कसेच लाड केले जातात. त्या नवीन लगीन झालेल्या जावयाची आठवण येतली. अशरफचे ज्या प्रकारे लाड चालू असत वारंवार त्याचे झेल सुटत असत. 10 बॉल मध्ये 17ची गरज. भरकटलो चेंडू. या इनिंग मध्ये षटकारांचा पाऊस तर पडलो. वाईड बॉलचा सुद्धा पाऊस पडलो आणि त्या वाईड बॉलमुळे नाटातुटीचे वडे आणि धू बसली कायलीकडे या मालवणी म्हणीची सुद्धा आठवण येतली. किती लाडकी जरी धू असली तरी ते का कायलीकडे बसवून चालणार नाही. धावांची पुंजी खूपच कमी. यावेळी शॉर्ट पिच बॉल हुक तर केलो आणि त्याच्यावर अजून एक धर्मवीर चषक षटकार बुक. आधीच्या इनिंग मध्ये 60 धावांची आपण पार्टनरशिप बघितलेली. ती पार्टनरशिप मागे पडली आणि आता स्पर्धेची सर्वोच्च भागीदारी 64 धावांची. अशरफ त्यामध्ये 11 बॉल मध्ये 15 रन्स आणि नागेश 10 बॉल मध्ये 38 रन. रन झाले 64. 64. 9 बॉल मध्ये 9 रन्सांची गरज. एबी सामर्थ्य मालेगाव वर्सेस ओमसाई वांद्रे उमेश 11. एक दर्जेदार लढत. आकाशातलं पाऊस आणि मैदानावर चौकार षटकारांचो आणि वाईडचो सुद्धा पाऊस. पहिल्या 5 मॅच मध्ये जी टीम सर्वोच्च धावसंख्या सांघिक बनवतली त्या टीमला ऍडव्हान्टेज असतला. पुढच्या फेरीसाठी 1 बाय त्या टीमला मिळतली. एकाच वेळी पाऊस आणि ऊन सुद्धा मैदानावर. मिड विकेटवर चेंडूचा प्रवास 1 रन तर नक्की असतलो. समीर जोपर्यंत मिळवता नियंत्रण 1 रनसानिशी बदललो धावफलक. 66. 66. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज. शिल्लक बॉल आणि आवश्यक धावा यांचा गुणोत्तर प्रमाण आता मात्र ओमसाई वांद्रे उमेश 11च्या बाजून झुकलेला. नागेश 10 बॉल मध्ये 38 रन. चेंडू हवेत असा डीप मिड विकेट फिल्डर चेंडूच्या खाली.
जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया, मानवंदना देऊया नागेश वाडेकर. काय जबरदस्त बॅटिंग, आक्रमण आक्रमण. नागेश बाद झाल्यानंतर मुंबईच्या क्रिकेटचं ब्रँड अँबॅसेडर ओमकार देसाई. ज्या प्रकारे स्क्वॉड उतरला ओमसाई वांद्रे उमेश 11 टीमने, एकापेक्षा एक दर्जेदार बॅटर आणि बॉलरचा समावेश असा, एकाक झाकूचो आणि दुसऱ्याक बाहेर काढूचो. अगदी मालवणीत सांगायचा जर झाला तर एक मेली लाडी म्हणून वशाड पडणार नाही वाडी. इतकी जबरदस्त बॅटिंग लाईनअप या टीमकडे असा. आमचं मान्यवर कक्ष, आमचे माता भगिनी, कालच आषाढी एकादशी झाली. संत जनाबाईचा या स्वरूप, मुक्ताबाईंचा स्वरूप जणू काय मैदानावर. आणि आषाढी एकादशी वैष्णवांचो मेळो काल पंढरपुरात आणि आज क्रिकेट वारकऱ्यांचो मेळो वांद्र्याच्या मैदानावर. 1 रन या बॉलवर. खेळ संपलो 4 ओव्हरींचो. 73 पाठलाग करताना रन झाले 67. आणि आता शेवटच्या 6 बॉल मध्ये 6 धाबांची गरज. 6 चेंडू आणि 6 धाबा. हॅलो, या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी राजूदादा नाईक क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातोय. आपण धर्मवीर चषकात आलात, नक्कीच स्मरणात राहील असा हा धर्मवीर चषक आपला सन्मान केला जातोय. तसेच पुढील सन्मान मीना लोखंडे ताई यांचा केला जाईल. भक्तिताई भोसले यांच्या हस्ते मीना लोखंडे, भक्तिताई भोसले यांच्या हस्ते आपण धर्मवीर चषकात आलात. नक्कीच आज रविवारचा दिवस आहे. 2 दिवस चालणारा हा क्रिकेटचा महासंग्राम प्रमुख अतिथींची उपस्थिती लाभते. आज प्रत्येकाचा सन्मान केला जातोय आणि आज आपल्या कोकणातली मायबोली साऱ्यांना मंत्रमुग्ध करते. बादल चौधरी सरांचं नक्कीच या बँड्राच्या छत्रपती शिवाजी मैदानात साऱ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. धन्यवाद सागर. मान्यवर कक्षातले हे सगळे मान्यवर, आमच्या माता भगिनी, या सगळ्यांचं धर्मवीर चषकात आदरणीय कुणाल भाईंच्या वतीने मनपूर्वक स्वागत. ओमकार देसाई सायकलच्या दिशेने ओमकार असा. खूप उशिरा एका संधी मिळाली, कारण ज्या प्रकारे बॅटिंग केली सलामीच्या जोडीन नागेश वाडेकर आणि अशरफ खान. 66 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी 23 बॉल मध्ये आणि 73 पाठलाग करताना. आता शेवटचे 5 बॉल 5 रन्सांची गरज. आणि ओमकार धोनी स्टाईल मध्ये सामना समाप्त करीत का? ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवर. कालची आषाढी एकादशी आणि कालच्या आषाढी एकादशीमुळे एका मालवणी म्हणीची आठवण आवर्जून येतात. चंदू सरांनी फरमाईश केली ती मालवणी म्हण असा, बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. जी मालवणी म्हण क्रिकेटच्या मैदानावर नो बॉलच्या फ्री हिट साठी वापरली जातात. या डॉट बॉल नंतर इक्वेशन बदलला. 4 बॉल आणि 5 रन्सांची गरज. शेवटचे 4 बॉल 5 रन. ओमकारवर दबाव येतलो या डॉट बॉलचो. ज्ञानेश्वर माऊली बॉलिंग मार्कवर. अपर कट डी पेक्षा कव्हरच्या दिशेन. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. डॉट बॉलच्या दबावात ओमकार देसाईंची विकेट. 68 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता रवले शेवटचे 3 बॉल. शेवटच्या 3 बॉल मध्ये विजयाची गरज. 5 धावांची. 3 बॉल आणि 5 रन. इतको वेळ जो सामना एकतर्फी वाटत होता, आता मात्र एबी सामर्थ्य मालेगाव संघाचा सामर्थ्य
प्रेक्षकांका विनंती, जर सामनो आवडलो तर एकदा टाळ्या वाजव या दोन्ही टीम साठी. आणि आता ह्यो सामनो लो बीपीच्या पेशंट साठी रवलो नाही. ज्ञानेश्वर माऊली सध्या धावा निलेले असत मालेगाव टीम साठी. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालास हे कळस. या मॅच मध्ये पाया तर रचलो नागेश आणि अशरफने, पण सामन्याची समाप्ती करण्यासाठी कळस चढवण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली की दुसऱ्या बाजून ओमसाई वांद्रे उमेश 11 संघाचा नवीन फलंदाज आकाश झा. शेवटचे 3 बॉल 5 धावांची गरज. एक दर्जेदार रोमहर्षक लढत जी अपेक्षित होती प्रेक्षकांका. ज्या प्रकारे सामना होतो या दोन मातब्बर संघांमध्ये अशी अपेक्षा होती, त्या अपेक्षा नुरूप चाललेली ही काटेकी टक्कर. ज्ञानेश्वर बॉलिंग मार्क वरसून 3 बॉल आणि 5 रन्सांची गरज. मिड विकेटच्या रिचेन आडवी बॅटर केली, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पहिल्या प्रयत्नात अडवलो. दुसऱ्या धावेची अपेक्षा होती, पण अशरफने योग्य निर्णय घेतलो, कारण अशरफ सध्या सेट असा. शेवटचे 2 बॉल 4 धावांची गरज. जे बसलेले होते ते आता उभे झाले, जे उभे होते ते आता आपल्या चवड्यांवर असत, आणि जे चवड्यांवर होते ते आपल्या आता पायाच्या अंगठ्यांच्या टोकावर उभे असत. कारण सामना हाय व्होल्टेज. हे बघा प्रेक्षक, उत्सुकता ताणली गेलेली. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडवर अशरफ 13 बॉल मध्ये 17 रन्स आणि बॉलिंग मार्कवर ज्ञानेश्वर 4 बॉल मध्ये त्यांनी खर्च केले फक्त 2 रन. एक महत्वाची विकेट ओमकार देसाईची. 4 धावा अजूनही प्रतीक्षेत. शेवटचे 2 बॉल. अशरफ खान स्ट्रायकर एंडवर. दबाव दोनही बाजून असा, बॅटरवर असा, बॉलरवर असा. दोघांच्या चेहऱ्यावर तो हे दबाव दोघेही जाणवू न देण्याचा प्रयत्न करताना. 2 बॉल 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात किपर कडसून बदल. शॉर्ट कव्हर वरसून शॉर्ट मिड विकेट तैनात केलो गेलो, खास अशरफ यांच्या सिंगल वाचवण्यासाठी. 2 बॉल आणि 4 रन्स. यो प्रेशर, पण ज्ञानेश्वर वर प्रेशर असा की ह्यो प्रेशर ज्ञानेश्वर नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरवर ठेवता. आकाश ज्या तिकडे असा, आणि आकाशने आधी क्रीज सोडू नये कदाचित यासाठी त्याची ही मेंटली कामगिरी. 2 बॉल आणि 4 रन्स. अशरफ साठी खोलव्या टप्प्याचा बॉल, सटीक यॉर्कर. कौतुक नक्की होता या बॉल साठी ज्ञानेश्वरचा. ज्ञानेश्वर माऊली मराठी भाषेत अभिजात दर्जा ज्यांच्यामुळे मिळालो ते संत ज्ञानेश्वर. आणि आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी एबी सामर्थ्य मालेगाव संघाचो ज्ञानेश्वर. काय जबरदस्त कामगिरी बॉलिंग मार्कवर. एकदा टाळ्या वाजवूया ज्ञानेश्वरच्या गोलंदाजीसाठी. शेवटचो 1 बॉल 3 रन्सांची गरज. जो सामनो एकतर्फी होतलो असा वाटत होता, तो सामनो शेवटच्या बॉलवर 3 रन्सांची गरज. एकाच मालवणीत म्हटला जाता, यवाजलेला साधा तर दळीदार कित्या बादात. शेवटचो 1 बॉल 3 रन्सांची गरज. जबरदस्त सामनो, जबरदस्त स्पर्धा. धर्मवीर चषकाचो ह्यो थरार. जी स्पर्धा हरणं कोणाकच आवडाचा नाही. शेवटचो 1 बॉल. अशरफ स्ट्रायकर एंडवर, ज्ञानेश्वर बॉलिंग मार्कवर. एबी सामर्थ्य मालेगाव की ओमसाई वांद्रे उमेश 11. 1 बॉल 3 धावांची गरज. आणि शेवटचा बॉल निर्धाव टाकत ज्ञानेश्वर माऊलीनी कमाल केली. ज्ञानदेवे रचिला पाया आणि ज्ञानदेवे रचिला कळस. झाली मित्रांनो, क्रिकेटचा विजय झालाय. दोन्ही टीम चांगल्या खेळल्या. एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या वाजूयात. याला म्हणतात क्रिकेट. धर्मवीर चषकात हेच पाहायला मिळतं आपल्याला. तर पराभूत संघामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा आपल्या मुंबईचा अंधेरीचा जबरदस्त बॅटर नागेश वाडेकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. पराभूत मध्ये आणि विजयी मध्ये
खास नाशिक जिल्ह्याच्या मालेगाववरून या ठिकाणी आलेला मालेगावकरांचा ज्ञानेश्वर, म्हणजे ज्याला प्रेमाने ढाक्या म्हटलं जातं, तर ज्ञानेश्वर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत एबी सामर्थ्य मालेगाव. आणि दोघांनाही विनंती आहे, नागेश वाडेकर आपण यायचंय आणि ज्ञानेश्वर आपण देखील या ठिकाणी यायचं. भूतून भविष्यात अशी मॅच पाहायला मिळाली. अशा मॅच सारख्या सारख्या होत नाहीत आणि आजच्या दिवसातील या वर्षीचे हायलाइट्स, कारण नागेश ज्या मॅच मध्ये नागेशने 6 बॉल 6 षटकार मारले, ओमसाई बांद्रा, उमेश 11 ही टीम सुद्धा चांगलीच खेळलेली आहे, परंतु 6 बॉल 6 ची आवश्यकता असताना नाशिक जिल्ह्यातील हा गोलंदाज नागेश वाडेकर प्लीज. नागेश वाडेकर प्लीज आणि ज्ञानेश्वर. नागेश वाडेकर प्लीज, विनंती असेल लवकरात लवकर इकडे या. 6 बॉल 6 षटकार सुद्धा आपण त्यात मारलेले आहेत. आणि ज्ञानेश्वर आपण देखील प्लीज या लवकर. आमचे मित्र राजू नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते, कारण ही एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी देखील इतिहास घडवलाय. सातत्याने जनसंपर्क आणि ट्रान्सपोर्ट युनियनच्या माध्यमातून आम्ही देखील कित्येक वर्ष संपर्कात आहोत. राजू सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. नागेश वाडेकर या. पहा, या मैदानात त्यांनी भले 2 ओव्हरमध्ये मारले, परंतु मुंबईकरांनो 6 बॉलमध्ये 6 षटकार लगातार मारण्याचा कारनामा केलाय नागेश वाडेकरने, त्यामुळे टाळ्या तर त्यांच्यासाठी होतील. मयूर स्पोर्ट्सचं एक टी शर्ट आहे, JR थॉमसची कॅप, श्री साई स्पोर्ट्सचं टी शर्ट, जुनो स्पोर्ट्सचं एक टी शर्ट दिलं जाईल, फोर्स स्पोर्ट्सच्या वतीने एक टी शर्ट आहे, BSSचं एक सँडो, बँड्रा सोनी स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स फ्लेक्सचं एक टी शर्ट दिलं जात आहे. असे हे नागेशला पुरस्कार या ठिकाणी दिले जात आहेत. नागेश वाडेकर मुंबईच्या अंधेरीचा जबरदस्त बॅटर. मित्रांनो, नागेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये नागेशसाठी. ओमसाई बांद्रा, उमेश 11 या टीम साठी खेळले आणि काय जबरदस्त. पहा, जिंकणारनं सुरू राहतं. पावसाळी क्रिकेट मधला पहिला शतकवीर हाच आहे नागेश वाडेकर आणि आज 6 चेंडू 6 षटकार सुद्धा धर्मवीर चषकामध्ये मारलेत, त्याच्यामुळे त्यांचं कौतुक होईल. आणि आता त्यानंतर मित्रहो 6 बॉल 6 ची आवश्यकता होती. नाशिकच्या मालेगावचा बॉलर ज्ञानेश्वर ठाकरे यांनी मात्र एक इतिहास घडवलाय आणि आपल्या टीमला 6 बॉल 6 असताना पहा, लांबून मुलगा आला आणि चांगला खेळला तर आपण टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. ज्ञानेश्वर ठाकरे एक इतिहास. याही अगोदर अशा प्रकारच्या मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात. मॅच 8 बॉलला 7 रन होती, 6 बॉल 6 आली आणि त्याच्यानंतर या ज्ञानेश्वरने केलेली कामगिरी. ज्ञानेश्वर ठाकरे मुंबईमध्ये येऊन इतिहास घडवलाय आणि एबी सामर्थ्य मालेगाव टीमचे संघमालक आकाश भाऊ बेडसे यांच्याकडून 5,000 रुपयाचा पुरस्कार ज्ञानेश्वरला देण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर, थोडंसं बोलूयात, ऐकायला आवडेल. ज्ञानेश्वर, तुम्ही कुठून आला? तुमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव आणि कसं वाटतंय आता? मालेगाव तालुका करसगाव गाव आहे, मालेगावपासून 13 किलोमीटर. आणि आकाशदादांचा आभारी आहे मी, कारण की भरपूर प्लेयर आहेत मोठे मोठे, पण खेळायला चान्स देतात, त्याच्यामुळे त्यांचं धन्यवाद. कसं वाटलं धर्मवीर चषक आणि ही मॅच, ही स्पर्धा किती लक्षात राहील भाऊ तुमच्या? आता आयुष्यभर ही स्पर्धा लक्षात राहील. ज्ञानेश्वर, तुमचे जे अहिराणी चाहते जे मॅच पाहत असतील मालेगाववरून, त्यांच्यासाठी 2 शब्द. मालेगाववरून इथला लांब येलचे काहीतरी जणच जास्त होत. या ज्ञानेश्वरनी सगळ्यांची मनं जिंकली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी. एबी सामर्थ्य मालेगाव संघ मालक आकाश भाऊ बेडसे यांच्या वतीने 5,000चा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. धन्यवाद राजू सर. आणि यानंतरची महत्वाची मॅच, आणखी जबरदस्त सामना. वायू 11 बोनकोडे, हा जबरदस्त संघ स्वप्नील नाईक आणि कंपनी आणि त्यांच्या विरोधात अर्षद काझी आणि कंपनी.